नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन लाईव्ह या ॲपमध्ये आणि आपल्या इंग्लिश TCS लाईव्ह बॅचमध्ये. आपण प्रॅक्टिस आणि रिव्हिजन सेशनला स्टार्ट केलेला आहे. यामध्ये आजचा आपला हा तिसरा भाग आहे. या तिसऱ्या भागामध्ये आपण आणखी काही महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत, जे आगामी काळात ज्या काही TCS परीक्षा होणार आहेत त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. सर्व प्रश्न ही सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर आधारित असणार आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये एक वेगळा कन्सेप्ट असेल किंवा एक एक्सेप्शन असेल किंवा एखादा रूल असेल, नियम असेल. तो नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पुढे विचारले जाऊ शकतात. कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्या कन्सेप्टवर आधारित आपल्याला पुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक्सेप्शन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत, त्या एक्सेप्शन्सवर आधारित पुढे देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो एक रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि रिव्हिजन सोबत प्रॅक्टिस देखील आपली झाली पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा आपण हे लाईव्ह सेशन्स स्टार्ट केलेले आहे, सुरू केलेले आहे आणि याचा फायदा तुम्हा सगळ्यांना करून घ्यायचा आहे. चला तर मग आपल्या सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे बघा, My guests doesn't wanted to eat anything since they weren't hungry after the party. आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक सेंटेन्स आहे आणि काही शब्दांना अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. ते अंडरलाईन केलेले शब्द सेंटेन्सनुसार बरोबर आहेत का हे आपल्याला तपासायचं आहे. जर ते बरोबर असेल तर या ठिकाणी नो इम्प्रूव्हमेंट नावाचे एक ऑप्शन असेल, ते आपलं उत्तर होईल. आणि जर हे अंडरलाईन केलेला पार्ट जर चुकीचा असेल तर मग दिलेल्या ऑप्शनपैकी असं कोणतं ऑप्शन आहे की ज्या अंडरलाईन जागेवर जर आपण ठेवलं तर आपलं सेंटेन्स बरोबर होईल, हे आपल्याला पाहायचं आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग आता बघा, या ठिकाणी माय गेस्ट्स म्हटलेलं आहे. आता गेस्ट म्हणजे कोण? पाहुणा. आणि त्याला एस जोडलेला आहे म्हणजे हे कोण झाले? पाहुणे. हे एकापेक्षा जास्त आहेत. मग गेस्ट जर एकापेक्षा जास्त आहेत तर क्लिअरली आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो की एकापेक्षा जास्त गेस्ट्स असतील तर आपण डझनचा वापर करत नाही, डझंटचा वापर करत नाही. मग याचा अर्थ असा आहे की अंडरलाईन केलेला पार्ट चुकीचा आहे. मग अंडरलाईन केलेला पार्ट जर चुकीचा आहे तर हे ऑप्शन मुळीच होणार नाही की नो इम्प्रूव्हमेंट. नो इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय की अंडरलाईन केलेल्या पार्टला इम्प्रूव्हमेंटची गरज नाही. पण आपण तर बघतोय की डझंट जो आहे तो चुकीचा आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंटची तर गरज आहे. मग आपण नो इम्प्रूव्हमेंट म्हणू शकतो का? अजिबात नाही. म्हणून हे ऑप्शन पहिल्यांदा कॅन्सल होईल. त्यानंतर या ठिकाणी बघा, डझंटच्या ऐवजी आपल्याकडे एक डिडंट आहे, दुसरा देखील डिडंट आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे? डोंट आहे. तर मग माय गेस्ट्स जे आहेत ते एकापेक्षा जास्त आहेत. याच्यानंतर आपण डिडंटही घेऊ शकतो आणि डोंटही घेऊ शकतो. यानंतर आपण पास्ट इंडेफिनिट टेन्ससाठी डिडंट घेतो, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्ससाठी डोंट घेतो. म्हणजे डिडंटही बरोबर आहे आणि डोंटही बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिडंट नंतर इकडे वॉन्ट घेतलेला आहे. बघा, कालचं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित आठवत असणार किंवा तुम्ही पाहिलं असेल आणि तुम्हाला जर समजलं असेल तर मी तेव्हा देखील सांगितलं होतं की डिडंट नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतला जातो, डिडंट नंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म जो आहे तो घेतला जात नाही आणि डिडंट नंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म जो आहे तोही घेतला जात नाही आणि डिडंट नंतर व्हर्बचा ING फॉर्म जो आहे तोही घेतला जात नाही आणि डिडंट नंतर V1 ला S किंवा ES ही जोडलं जात नाही. मग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डिडंट नंतर हा जो वॉन्ट आहे हा V1 आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आता पुढचं ऑप्शन बघा, या ठिकाणी डिडंट नंतर हा जो वॉन्टेड आहे हा वॉन्टेड V2 आहे. आणि आता बघा, डिडंट नंतर जर V2 वापरलेला असेल तर ते चुकीचं होईल. मग हा वॉन्टेड जो आहे तो जर या ठिकाणी चुकीचा आहे तर चुकीचं ऑप्शन आपण या ठिकाणी घेऊच शकत नाही. त्यानंतर तुम्ही जर पुढे पाहिलं तर हा डोंट आहे. ज्या पद्धतीने डोंटचा वापर आपण करतो तर डोंट नंतर सुद्धा वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतला जातो. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला S किंवा ES जोडला जात नाही किंवा वर्बचा सेकंड फॉर्म देखील घेतला जात नाही, वर्बचा तिसरा फॉर्म देखील घेतला जात नाही, वर्बचा ING फॉर्म तर मुळीच घेतला जाणार नाही. हे छोटे छोटे पॉइंट्स जर तुमच्या लक्षात येत असतील मित्रांनो, हे कुठे शिकलेलो आहोत आपण? टेन्स या प्रकरणामध्ये, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये, पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये फार वेळेस मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की
स्ट्रक्चरवर व्यवस्थित लक्ष ठेवा. स्ट्रक्चर मी तुम्हाला वारंवार समजावून सांगितलेलं आहे आणि त्यावर आधारित हा प्रश्न आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. तर मग याचा अर्थ असा आहे की हा वॉन्ट जो आहे यानंतर एस V1 ला एस जोडलेला आहे, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं अँड द ऑप्शन इज ए, आणि म्हणून आपलं करेक्ट उत्तर काय होईल मित्रांनो, ऑप्शन ए. सो सेंटेन्स होईल आपलं की माय गेस्ट डिडंट वॉन्ट टू ईट. आमचे जे पाहुणे होते त्यांना खायची इच्छा नव्हती. एनिथिंग, काहीही खायची इच्छा नव्हती. सिन्स दे वरंट हंग्री आफ्टर द पार्टी. सो या पद्धतीचं हे सेंटेन्स आहे की जे आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो. एक बेसिक नॉलेज, आपलं एक बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला तपासायची आहे जे परीक्षा घेत आहेत त्यांच्याकडनं. की तुम्हाला हे माहिती आहे का की डिडंट नंतर V1 वापरला जातो, परंतु V2, V3, VING आणि V1 SES वापरला जात नाही. किंवा डोंट नंतर V1 वापरला जातो, V1 ला SES जोडला जात नाही, V2 घेतला जात नाही, V3 घेतला जात नाही, वर्ब ING फॉर्ममध्ये घेतला जात नाही. हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे की नाही यावर आधारित हा एक प्रश्न आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर देता येईल, माहिती नसेल तर प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. सोपं आहे मित्रांनो. आता त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न बघा. प्लीज स्विच ऑन ऑल द लाईट्स. कृपया सर्व लाईट स्विच ऑन करा, सुरू करा. इन द रूम. कृपया रूम मधील सर्व लाईट्स स्विच ऑन करा. ॲज इट इज गेटिंग व्हेरी डार्क नाव. की आता जसा अंधार पडत आहे म्हणून सर्व लाईट्स जे आहेत ते स्विच ऑन करा. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ॲज इट इज गेटिंग या 3 शब्दांना अंडरलाईन करण्यात आलेला आहे. आता हे शब्द बरोबर आहेत का, सेंटेन्सेस नुसार ह्या 3 शब्दांचा वापर या ठिकाणी बरोबर करण्यात आलेला आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, पहिलं ऑप्शन जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर इट नंतर वर घेतलेला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो इट आहे मित्रांनो, या इट नंतर एकतर आपण इज घेऊ शकतो किंवा एकतर आपण वॉज घेऊ शकतो किंवा एकतर आपण काय घेऊ शकतो, हॅज घेऊ शकतो. आणि याचं कॉन्ट्रॅक्शन जे होणार आहे, याचं छोटं स्वरूप जे होणार आहे त्याला आपण काय करत असतो, त्याला आपण इट्स म्हणत असतो. म्हणजे IT लिहितो आणि एक ॲपॅस्ट्रॉफी देतो आणि मग एस लिहितो. सो इट इजला तुम्ही इट्सही म्हणू शकतात, इट वॉजला तुम्ही इट्सही म्हणू शकतात, इट हॅजला देखील तुम्ही इट्स म्हणू शकतात. परंतु हा छोटासा नियम जो आहे याबद्दल तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इट नंतर आपण आर वापरतो का, तर मुळीच नाही. इट नंतर आपण वेअर वापरतो का, तर मुळीच नाही. इट नंतर आपण हॅवचा वापर करतो का, तर अजिबात नाही. सो हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, यावरच हा प्रश्न आहे की इथे जर तुम्ही पाहिलं तर इट नंतर हा वेअर वापरलेला आहे, हा चुकीचा आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं ॲज इट वॉज असं म्हटलेलं आहे, ॲज इट वॉज असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर वेन इट विल गेट असं म्हटलेलं आहे. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर प्लीज स्विच ऑन ऑल द लाईट्स म्हटलेलं आहे की सर्व लाईट स्विच ऑन करा. म्हणजे घटना जी आहे, क्रिया जी आहे ही वर्तमानात सुरू आहे. आणि क्रिया जर वर्तमानात सुरू आहे तर या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल, ॲज इट इज वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, ॲज इट इज वापरावं लागेल. मग हे इट इज जे आहे, हे बघा, हे जे इट इज आहे याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, इट्स होतं. म्हणजे हे जे इट्स आहे हे या ठिकाणी बरोबर आहे. गेटिंग ING फॉर्म बरोबर आहे आणि ॲज जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे नो इम्प्रूव्हमेंट हे आपलं उत्तर होईल. आपण इट वॉज का म्हणू शकत नाही, आपण इट वॉज का म्हणू शकत नाही, कारण बघा या ठिकाणी प्लीज स्विच ऑन ऑल द लाईट्स म्हटलेलं आहे की बाहेर अंधार पडत आहे म्हणून कोणीतरी बाहेरून घरात आलेला आहे आणि एक आज्ञा, एक कमांड देत आहे, एक ऑर्डर देत आहे किंवा सांगत आहे, एक रिक्वेस्ट करतायत, प्लीज स्विच ऑन ऑल द लाईट्स, की कृपया सर्व लाईट स्विच ऑन करा, जसं की बाहेर अंधार पडतोय म्हणून. सो हे सगळं वर्तमानात सुरू आहे, प्रेझेंट मध्ये सुरू आहे. आणि क्रिया जर प्रेझेंट मधली आपल्याला इंडिकेशन्स देत आहे तर मग आपण पास्ट मध्ये का जायचं, तर पास्ट मध्ये जायची मुळीच गरज नाहीये आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी येणार नाही. आणि इकडे विल आहे मित्रांनो, हा फ्युचर मध्ये घेऊन जातोय. सो आत्ता स्विच ऑन करायला सांगितलेले लाईट, तर मग भविष्यामध्ये किंवा काही वेळानंतर अंधार पडेल का, नाही. आत्ता अंधार पडतोय म्हणूनच तर स्विच ऑन करायला सांगितले लाईट. सो ऑप्शन बी विल बी द राईट ऑप्शन, नो इम्प्रूव्हमेंट. म्हणजे दिलेलं सेंटेन्स जे आहे ते ऑब्व्हियसली करेक्ट सेंटेन्स आहे. त्याला इम्प्रूव्हमेंटची, त्या अंडरलाईन केलेल्या पार्टला इम्प्रूव्हमेंटची अजिबात गरज नाहीये. ओके, चला. हां मॅडम, तुम्ही लाईव्ह ॲड आहात म्हणूनच तर तुम्ही कमेंट करतायत. लाईव्ह ॲड करा असं तुम्ही म्हणतायत, तर तुम्ही कमेंट करता याचा अर्थ असा आहे की तुम्ही बॅचमध्ये लाईव्ह आहात, तुम्ही लेक्चर बघत आहात. बघा,
वेन वीणा रिटर्न, जेव्हा वीणा परत आली टू इंडिया, भारतामध्ये, जेव्हा वीणा भारतामध्ये परत आली, शी हॅड टू गेट यूज ड्रायव्हिंग ऑन द लेफ्ट, की तिला लेफ्ट साईडला ड्रायव्हिंग करायची गरज भासली. आता सगळ्यांना माहिती आहे की आपण भारतामध्ये डाव्या साईडने जात असतो, म्हणजे गाडी चालवत असताना, ड्रायव्हिंग करत असताना जाण्याची बाजू आपण कोणती प्रेफर करतो? डावी बाजू प्रेफर करतो. परंतु फॉरेनमध्ये, अब्रॉडमध्ये जर आपण पाहिलं तर ते उजव्या बाजूने करतात, हे सगळ्यांना माहिती असेल. तर मग इथे तेच म्हटलेलं आहे की ही वीणा नावाची जी महिला आहे, लेडी आहे, ही भारतामध्ये जेव्हा परत आली तेव्हा तिला अशी सवय करून घ्यावी लागली. शी हॅड टू गेट यूज. आता एखादी सवय करून घ्यायची असेल तर आपण काय वापरतो मित्रांनो? यूज्ड टू वापरतो. आपण काय वापरतो? यूज्ड टू वापरतो. आपण काय वापरतो? यूज टू. कालच सांगितलं, एखादी सवय दाखवायची असेल तर आपण यूज टू वापरतो. आय यूज टू स्टडी, मी अभ्यास करायचो. आय यूज टू प्रॅक्टिस, मी प्रॅक्टिस करायचो. यू यूज टू अटेंड लाईव्ह लेक्चर्स, तुम्ही लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायचेत. सो जे काही पास्टमध्ये आपण वारंवार करायचो, फ्रिक्वेंटली करायचो, किंवा जी करायची सवय होती, नेहमी करायचो, त्यासाठी आपण जो काही सब्जेक्ट असेल तो आणि यूज टू नंतर V1 वापरतो. मग आता जर आपण पाहिलं मित्रांनो की हा जो गेट आहे, या गेट शब्दानंतर जर आपण यूज्ड टू हा शब्द प्रयोग करणार असणार, या गेट शब्दानंतर जर आपण यूज्ड टू चा वापर करत असणार, तर मग आपल्याला जो व्हर्ब असेल तो ING स्वरूपात वापरावा लागतो. हे क्लिअरली मी तुम्हाला 120+ रूल्स मध्ये सांगितलेलं आहे. पहिला दुसरा नियम आहे, त्यामध्येच मी तुम्हाला हे क्लिअर करून दिलेलं आहे की काही ठिकाणी टू नंतर V1 वापरला जातो, परंतु काही अपवाद असे असतात की जिथे टू नंतर ING वापरला जातो, म्हणजे वर्ब ING स्वरूपाचा वापरला जातो. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर यूज टू फक्त असतं तर आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला असता, परंतु या यूज टू च्या आधी आपल्याला गेट हा शब्द दिसतोय आणि गेट या शब्दामुळे यूज्ड टू नंतर आपल्याला व्हर्बचा ING फॉर्म वापरावा लागेल. सो पहिला मुद्दा हा जो आहे की हा यूज जो आहे हा यूज्ड झाला पाहिजे, त्यानंतर यूज नंतर आपल्याला टू वापरावा लागेल आणि हा जो ड्रायव्हिंग आहे त्यानंतर मग हा ड्रायव्हिंग बरोबर होईल. मग अशा पद्धतीचं ऑप्शन बघा. आता इथे टू गेट आहे, इकडे पण टू गेट आहे आणि इकडे टू गेटिंग आहे. सो हे टू गेटिंग असल्यामुळे हे कॅन्सल होईल. त्यानंतर नो इम्प्रूव्हमेंटर आपलं उत्तर मुळीच होणार नाही, कारण अंडरलाईन केलेल्या पार्टला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. सो इम्प्रूव्हमेंटची गरज आहे तर नो इम्प्रूव्हमेंट असं आपण म्हणू शकत नाही. मग आता बघा, या ठिकाणी गेट आहे, या ठिकाणी गेट आहे, इकडे यूज टू आहे, इकडे यूज्ड टू आहे, परंतु इकडे बघा ING फॉर्म आहे आणि इकडे V1S फॉर्म आहे, म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल होईल V1S मुळे. ड्रायव्हिंग ING बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. मित्रांनो, कळतंय सगळ्यांना? फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही जर लक्ष दिलं तर लगेच तुम्हाला ही प्रश्नांची उत्तरं काय आहेत ते देता येतील. कदाचित प्रश्न पाहता बरोबरही तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत ते उत्तर मनामध्ये विचार करत असतील, उत्तरही देत असतील. काही विद्यार्थी लेक्चर्स लाईव्ह बघतात, बाकीचे सगळे विद्यार्थी जे आहेत, मॅक्सिमम 95% स्टुडंट्स आर वॉचिंग दिस लेक्चर ॲट द रेकॉर्डेड फॉर्मॅट, ऑन रेकॉर्डेड फॉर्मॅट. सो त्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळतं मित्रांनो की जेव्हा तुम्ही हे लेक्चर्स बघतात तेव्हा तुम्हाला लगेच या प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे आणि काही विद्यार्थी देतात सुद्धा. मग आता बघा पुढचा प्रश्न, माय डॉटर फेल अस्लीप वाईल शी बीन रीडिंग. आता एक लक्षात घ्यायचं आहे की कोणताही सब्जेक्ट जो असतो त्या सब्जेक्ट नंतर लगेचच आपल्याला बिन हा व्हर्ब जो आहे हा वापरता येत नाही. लगेचच बिन आपण वापरू शकत नाही. त्यामुळे शी नंतर हा जो बिन वापरण्यात आलेला आहे हा मुळात या ठिकाणी चुकीचा आहे. आणि हा जर चुकीचा आहे तर या अंडरलाईन केलेल्या पार्टला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. जर अंडरलाईन केलेल्या पार्टला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे तर नो इम्प्रूव्हमेंट नावाचं ऑप्शन आपलं उत्तर मुळीच होणार नाही. आता आपल्याकडे या ठिकाणी आहे वाईल आणि इकडे पण आहे वाईल आणि इकडे दिसतंय आपल्याला व्हेनेवर. आता जर तुम्ही चौथं ऑप्शन पाहिलं बघा तर शी नंतर हॅज बरोबर आहे, परंतु हॅज नंतर ING फॉर्म जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे आणि त्यामुळे हे ऑप्शन देखील काय होईल? कॅन्सल होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जो हॅव किंवा हॅजचा वापर आपण करतो, हॅव किंवा हॅजचा वापर आपण जेव्हा करतो किंवा हॅडचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा यानंतर आपण V1 वापरत नाही, यानंतर V1 + SES आपण वापरत नाही, यानंतर आपण V2 वापरत नाही, यानंतर आपण व्हर्बचा ING फॉर्म वापरत नाही, यानंतर फक्त काय वापरला जातो? V3 वापरला जातो. त्यानंतर काय वापरला जातो? V3. आणि म्हणून हॅज नंतर हा ING जो आहे तो चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल करावं लागेल.
आता इथे बघा फेल अस्लीप म्हटलेला आहे. आता हा फेल जो आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे सेंटेन्स काय इंडिकेशन देत आहे, पास्टचं इंडिकेशन देत आहे. मग सेंटेन्स जर पास्टचं इंडिकेशन देत आहे तर व्हाईल सोबतचा जो भाग आहे तो सुद्धा पास्टमध्ये जायला पाहिजे, त्याने सुद्धा पास्टमधील शब्द यूज करायला पाहिजे. मग पहिल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहतोय तर हा इज जो आहे हा इज आपल्याला काय सुचवतोय तर हा इज इंडिकेट करतोय प्रेझेंटचं इंडिकेशन असल्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही. मग बघा आपल्याकडे काय राहील ऑप्शन सी, मग हेच आपलं उत्तर होईल. कारण या ठिकाणी बघा हा जो वॉज आहे हा वॉज आपल्याला कुठे घेऊन जातोय, हा वॉज आपल्याला पास्ट मध्ये घेऊन जातोय. म्हणजे सेंटेन्स जे आहे ते बरोबर पास्ट मध्ये सुरू झालं आणि पास्ट मध्ये या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे पास्ट टेन्स दोघं ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेला आहे सेंटेन्सला बॅलन्स करण्यासाठी आणि म्हणून आपलं ऑप्शन सी जे आहे ते या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. क्लियर आहे सगळ्यांना. आता बघा पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन इज द मेट्रो सर्व्हिस इज गुड, सो गुड दॅट वन डझंट हॅव टू वेट सिन्स अ फ्यू मिनिट्स. की जी मेट्रो सर्व्हिस आहे की मेट्रोची जी सेवा आहे इज सो गुड, ते इतकी चांगली आहे दॅट की वन डझंट कोणत्याही व्यक्तीला वेट करावा लागत नाही सिन्स अ फ्यू मिनिट्स, काही मिनिटांसाठी त्याला वेट करावा लागत नाही. मग आता या ठिकाणी सिन्स हा शब्द वापरलेला आहे. आता सिन्स हा शब्द जो आहे या सिन्स शब्दाचा अर्थ होतो तेव्हापासून, तेव्हापासून, तेव्हापासून. सो तेव्हापासून द मेट्रो सर्व्हिस इज सो गुड दॅट वन डझंट हॅव टू वेट अ फ्यू मिनिट्स. मेट्रो सर्व्हिस इतकी चांगली आहे की कुणालाही तेव्हापासून वाट पाहावी लागत नाही काही मिनिटांसाठी. तेव्हापासून हा शब्दप्रयोग जो या ठिकाणी सिन्स म्हणून करण्यात आलेला आहे हा आपल्याला प्रॉपर मिनिंग देत नाहीये, प्रॉपर मिनिंग कन्वे करत नाहीये आणि म्हणून नो इम्प्रुव्हमेंट नावाचं हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आपलं कॅन्सल करा. त्यानंतर आपण जर पहिलं पाहिलं तर पहिलं आहे बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे अ फ्यू मिनिट्स. म्हणजे मेट्रोची सर्व्हिस इतकी चांगली आहे की कोणत्याही व्यक्तीला काही मिनिटांच्या पलीकडे वाट पाहावीच लागत नाही. म्हणजे काही मिनिटांच्या आत जी आहे तीच मेट्रो येणार आहे किंवा येत असते. याचा अर्थ असा आहे की हे आपल्याला मिनिंग देत आहे, म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. पुढे बघा फॉर सम फ्यू मिनिट्स, काही आणि फ्यू, हे बघा सम आणि फ्यू हे दोन्ही शब्द एकत्रित आपल्याला घेता येत नाही. कारण एकतर तुम्ही सम मिनिट्स म्हणा किंवा फ्यू मिनिट्स म्हणा, परंतु सम आणि फ्यू हे दोन्ही शब्द आपण एकत्र घेऊ शकत नाही. आणि या ठिकाणी टू अ फ्यू मिनिट्स तर ठीक आहे, परंतु अप टू जे आहे ते मात्र घेता येणार नाही. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते पण कॅन्सल होईल. केवळ आणि केवळ ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. हे क्लिअर केलेलं आहे आपण प्रपोजिशन या चॅप्टरमध्ये की व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन बियॉन्ड अँड अक्रॉस. अक्रॉस आणि बियॉन्ड मध्ये नेमका काय फरक आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता बघा पुढचा प्रश्न. हॅव यू एनी आयडिया वेअर इज आन्या. तुला काही आयडिया आहे का की आन्या कुठे आहे. आता बघा या ठिकाणी हॅव यू ने आपला क्वेश्चन जो आहे तो सुरू झालेला आहे. हॅव यू ने आपला प्रश्न जो आहे तो ऑलरेडी सुरू झालेला आहे. मग इथे जर ऑलरेडी आपला प्रश्न सुरू झालेला आहे तर हा पुढे जो वेअर आलेला आहे या वेअर नंतर आपल्याला हे जे या ठिकाणी इन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे इज आन्या हे घ्यावं लागणार नाही. आपल्याला या ठिकाणी फक्त आन्या घ्यावं लागेल आणि त्यानंतर हा जो इज आहे हा इज या ठिकाणी लिहावा लागेल आणि नंतर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. म्हणजे इज आन्या, वेअर इज आन्या असं म्हणावं लागणार नाही, वेअर आन्या इज असं आपल्याला म्हणावं लागेल. इंटरचेंज करावं लागेल, इन्व्हर्जन करावं लागेल. सो या ठिकाणी बघा वेअर आन्या, आन्यानंतर तर वेअर घेऊ शकत नाही हे कॅन्सल, नो इम्प्रुव्हमेंट म्हणू शकत नाही हे कॅन्सल, वॉज आन्या हा पण इन्व्हर्जन आहे घेता येणार नाही. सो आन्या आणि इज आहे तो बघा ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. हा प्रश्न यापूर्वी आपण घेतलेला आहे बऱ्याच वेळेस, त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न या ठिकाणी जास्त माहिती द्यायची काही गरज नाही. आता बघा पुढे द इन्स्पेक्टर स्टॉप्ड. जो इन्स्पेक्टर आहे तो थांबवलं किंवा थांबवलं कुणाला, द बॉय. इन्स्पेक्टरने मुलाला थांबवलं. अँड आस्क्ड आणि विचारले, इन्स्पेक्टरने मुलाला थांबविले आणि विचारले वेअर ही वेंट की तो कुठे गेला होता.
आता आपण जर पाहिलं तर ही वेंटला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे ते आपल्याला तपासायचं आहे. मग बघा ही हॅड गोईंग, आताच आपण पाहिलं बघा मित्रांनो की हॅड हा शब्द आहे, तर हॅड या शब्दानंतर आपण V1 वापरतो का नाही, V2 वापरतो का नाही, V1 ला SES जोडून वापरतो का नाही, व्हर्ब ING फॉर्म मध्ये वापरतो का नाही, व्हर्ब तिसऱ्या फॉर्म मध्ये वापरतो का, ऑब्विसली यस. मग इकडे बघा हॅड नंतर हा जो गोईंग वापरलेला आहे हा चुकीचा आहे, ऑप्शन ए कॅन्सल करा. पुढे बघा नो इम्प्रूव्हमेंट, बघू आपण इम्प्रूव्हमेंटची गरज आहे की नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा ही हॅज म्हटलेला आहे. हॅज काय आहे मित्रांनो, हॅज आहे प्रेझेंट. हॅज काय आहे प्रेझेंट. आणि तुम्ही जर बघतायत की स्टॉप्ड जो आहे तो V2 म्हणजे पास्ट मध्ये थांबवलं. कुणाला थांबवलं, मुलाला थांबवलं. त्यानंतर आज त्या मुलाला विचारलं, विचारलं देखील कुठे, पास्ट मध्ये. V2 म्हणजे काय, पास्ट. V2 म्हणजे काय, पास्ट. सो ही घटना कशी घडते, पास्ट मध्ये घडते. मग पास्ट मध्ये घडणारी घटना परत प्रेझेंट मध्ये ऑटोमॅटिकली येणार का, नाही. मग हा हॅज जो प्रेझेंटला इंडिकेट करतो हे आपलं उत्तर होणार नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी आहे वॉज गोईंग. आता हा जो वॉज गोईंग आहे हा बरोबर मानला जाईल की ही वेंट आहे तो बरोबर मानला जाईल. कारण ही वेंट जो आहे हे पण आपल्यासाठी पास्ट आहे आणि ही वॉज गोईंग जे आहे हे पण आपल्यासाठी पास्ट आहे. आणि दोन्ही जर आपल्यासाठी पास्ट असतील तर दोन पास्ट पैकी कोणता पास्ट घ्यायचा आहे. तर मग आता या ठिकाणी सेंटेन्स जो आहे तो सेंटेन्स आपल्याला मिनिंग नुसार जावं लागेल की इन्स्पेक्टरने मुलाला थांबवले आणि विचारले. जेव्हा इन्स्पेक्टरने मुलाला थांबविले, जेव्हा इन्स्पेक्टरने मुलाला थांबवले याचा अर्थ आहे की जो मुलगा आहे तो कुठेतरी जात होता, त्याची जाण्याची क्रिया चालू होती. कुणीतरी मुलगा आहे तो कुठेतरी जातोय आणि हा जो इन्स्पेक्टर आहे हा त्याच्या जात असतानाच्या काळामध्ये, जात असतानाच्या प्रोसेसमध्ये, जात असतानाच्या ॲक्शनमध्ये त्याला थांबवतोय आणि विचारतोय. त्याला थांबवलं आणि विचारलं याचा अर्थ असा आहे की मुलगा जात होता. आणि मुलगा जर जात होता तर ही वॉज गोईंग बरोबर येईल, नो इम्प्रूव्हमेंट येणार नाही. म्हणजे हा वेंट जो आहे हा वेंट या ठिकाणी चुकीचा मानला जाईल. वेंटच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, ही वॉज गोईंग घ्यावं लागेल मित्रांनो. तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे ऑप्शन डी जे आहे हे ऑप्शन डी आपलं या ठिकाणी करेक्ट होईल. बघा हे छोटे छोटे जे पॉईंट्स मी तुम्हाला क्लिअर करतोय ना तर हे फार महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. कारण हे तुम्हाला पूर्णतः मार्क्स देऊन जातील. तुम्हाला सेंटेन्स समजलं नाही समजलं तरी देखील तुम्ही काही ऑप्शन्स जे आहेत ते एलिमिनेट करू शकतात. आणि एलिमिनेट करण्यासाठी या मेथडचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, बेनिफिट होऊ शकतो. दॅट्स वाय दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता बघूया आपला पुढचा प्रश्न की आय कुडंट विजिट माय आंट. आता हा जो कुडंट आहे मित्रांनो हा कुडंट पण आपल्याला कुठे घेऊन जातोय तर कुडंट घेऊन जातोय आपल्याला पास्ट मध्ये की आय कुडंट विजिट माय आंट, की मी माझ्या काकूला किंवा मावशीला विजिट करू शकलो नाही. ॲज देअर वर द ट्रॅफिक जाम ड्यू टू एन ॲक्सिडेंट, की ॲक्सिडेंटमुळे ट्रॅफिक जाम लागला होता आणि ट्रॅफिक जाम लागल्यामुळे मी माझ्या काकूंना भेटू शकलो नाही. मग आता बघा हा जो ट्रॅफिक जाम आहे मित्रांनो हा ट्रॅफिक जाम एकापेक्षा जास्त असतात का, नाही. गाड्या अनेक असतील, कार्स असतील, बसेस असतील, टू व्हीलर्स असतील, बाकीची सगळी वाहनं असतील. सगळ्या वाहनांची जी कोंडवणूक झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅफिक जाम म्हणतो. आणि हा जो ट्रॅफिक जाम आहे या ट्रॅफिक जामसाठी आपण वरचा वापर करत नाही तर ट्रॅफिक जामसाठी आपण सिंग्युलर वॉजचा वापर करणार. की सेंटेन्स आपलं पास्ट मध्ये चालू झालं होतं म्हणून आपण या ठिकाणी काय वापरलेला आहे, पास्टचा वॉज वापरलेला आहे. मग आता बघा नो इम्प्रूव्हमेंट आपण म्हणू शकत नाही. सेंटेन्स पास्ट मध्ये चालू झालं आणि आपण आर प्रेझेंटचा वापरू शकत नाही म्हणून ऑप्शन बी कॅन्सल झालं. आता वेर तर आपण या ठिकाणी ट्रॅफिक जामसाठी इथेच त्याला कॅन्सल केलं तर हे घेऊनही उपयोग नाही. त्यामुळे ऑप्शन डी वॉज ए ट्रॅफिक जाम जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते द्यायची आहे. अगदी बेसिक स्वरूपाची क्वेश्चन्स आहेत, प्रॅक्टिस इथेच होते. हळूहळू बेसिक क्वेश्चन्सची प्रॅक्टिस झाली की ॲडव्हान्स क्वेश्चन्स जे आहेत त्यांचे सुद्धा आन्सर्स तुम्हाला देता येतात मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, वी वेटेड टिल 10 PM फॉर अवर गेस्ट बट दे नेवर टर्न अप. की वी वेटेड टिल
10 PM आम्ही 10 वाजेपर्यंत वाट पाहिली. वी वेटेड टिल 10 PM आम्ही 10 वाजेपर्यंत वाट पाहिली आमच्या पाहुण्यांची. बट दे नेवर टर्न अप परंतु ते वापस आले नाही, परत आले नाही. आता बघा मित्रांनो, इथे सुरुवात झालेली आहे वी ने. वी हा काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वी नंतर आपण वॉजचा वापर करतो का? तर नाही. म्हणजे हे पहिलं ऑप्शन जे आहे ते कॅन्सल करावं लागेल. त्यानंतर आपण वी नंतर हॅवचा वापर करतो का? तर वी नंतर आपण हॅवचा वापर करतो. त्यानंतर बघा या ठिकाणी आरचा वापर करतो का? आपण करतो. वी आर वेटिंग. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं मित्रांनो की दे नेवर टर्न्ड अप. सो हा टर्न जो आहे हा V2 आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं सेंटेन्स जे आहे ते कम्प्लिटली पास्टमध्ये आहे. आणि सेंटेन्स जर आपलं पास्टमध्ये असेल तर मग या ठिकाणी आपल्याला हॅवही घेता येणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला आरही घेता येणार नाही. म्हणजे नो इम्प्रूव्हमेंट हे आपलं उत्तर होईल की वी वेटेड आम्ही वाट पाहिली 10 वाजेपर्यंत परंतु आमचे पाहुणे काही आले नाही. आमच्या पाहुण्यांची आम्ही 10 वाजेपर्यंत रात्रीच्या 10 वाजेपर्यंत वाट पाहिली. बट दे नेव्हर टर्न अप परंतु ते आले नाहीत. ओके. हा पार्ट्स ऑफ स्पीच झालेला आहे. पार्ट्स ऑफ स्पीच ग्रामर नावाचं जे फोल्डर आहे, पार्ट्स ऑफ स्पीच रेकॉर्डेड फॉर्मॅट हे फोल्डर जे आहे त्यामध्ये तुमचे 40 ते 41 लेक्चर्स आहेत. त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच झालेला आहे. ते लेक्चर्स तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट्स आणखी व्यवस्थितरित्या कळतील. आणि तितके लेक्चर्स बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर TCS पॅटर्न नावाचं जे फोल्डर आहे त्यामध्ये 120+ रूल्स आहेत. ते 120+ रूल्स जरी तुम्ही केले पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये तरी देखील मॅक्सिमम प्रश्नांची उत्तरं जी आहे ते तुम्हाला देता येतात. कोणत्या प्रश्नांची? फिल इन द ब्लँक स्वरूपाच्या प्रश्नांची, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटच्या प्रश्नांची, एरर डिटेक्शनच्या प्रश्नांची, डबल फिलर ट्रिपल फिलरच्या प्रश्नांची. आणि काही टिपिकल क्वेश्चन्स असतात ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे, क्वेश्चन टॅगचे, आर्टिकलचे, प्रेपोजिशनचे. हे फिक्स्ड टॉपिक्स आहेत की ज्यावर कंपल्सरीली TCS परीक्षांमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर 120+ रूल्स बघा. सोबत तुम्ही आर्टिकल, प्रेपोजिशन हे 2 चॅप्टर्स बघा. त्यानंतर क्वेश्चन टॅग बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघा आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस बघा. यावर कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते TCS मध्ये विचारले जातात. म्हणून हे चॅप्टर्स जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी तुमचं अगदी व्यवस्थितरित्या पेपर जाईल. आणि जर तुमच्याकडे वेळ चांगला आहे तर मग तुम्ही पार्ट ऑफ स्पीचचे सगळे 40 लेक्चर्स बघा. ते खूप 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 बेनिफिशियल आहे. ते तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स जे आहेत ते मिळवून देतील. आणि ते जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेचे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील. नो मॅटर वेदर यू आर अपिअरिंग फॉर MPS एक्झामिनेशन, TCS एक्झामिनेशन और IBPS पॅटर्न एक्झामिनेशन. ओके. सो एवढं लक्षात ठेवा. आता बघा पुढचा प्रश्न. रवी कांट कम टू द मीटिंग ॲज ही वॉज नॉट वेल. की रवी मीटिंगला येऊ शकत नाही कारण तो बरा नव्हता. आता सेंटेन्स जर तुम्ही पाहिलं तर कांट जो आहे तो कुठे घेऊन जातोय? आपल्याला प्रेझेंटमध्ये घेतोय. कांट कुठे असतो? प्रेझेंटमध्ये असतो. आणि इथे सांगितलं जात आहे की तो मीटिंगला प्रेझेंट राहू शकला नाही. ही वॉज नॉट वेल कारण त्याला बरं वाटत नव्हतं, तो बरा नव्हता. जर तो पास्टमध्ये बरा नव्हता तर पास्टमध्येच तो मीटिंग अटेंड करू शकला नाही. बघा क्लिअर बघा की ॲज ही वॉज नॉट वेल की जसं की तो आजारी होता, तो चांगला नव्हता, त्याला बरं नव्हतं म्हणून तो मीटिंग अटेंड करू शकला नाही. म्हणून तो मीटिंग अटेंड करू शकला नाही तर कांट प्रेझेंटमध्ये येणार नाही. याऐवजी कांटचा जो पास्ट आहे तो काय आहे? कुडंट. सो रवी कुडंट कम टू मीटिंग ॲज ही वॉज नॉट वेल. मग बघा या ठिकाणी कुडंट नंतर हा जो केम आहे हा V2 आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते कॅन्सल होईल. नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो कुडंट आहे, हा जो कुडंट आहे किंवा हा जो कांट आहे यानंतर आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो. वर्बचा सेकंड फॉर्म वापरावा लागत नाही. वर्बचा तिसरा फॉर्म वापरता येत नाही. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला SES जोडून वापरता येत नाही. वर्ब ING फॉर्ममध्ये तर मुळीच वापरता येत नाही. मग या ठिकाणी बघा V2 वापरलेला आहे म्हणून हे कॅन्सल होईल. आता इकडे कुड कम आहे म्हणजे येऊ शकला. आता इथे जर क्लिअर सांगितलेलं आहे की तो आजारी होता तर मग येऊ शकला हे होणार नाही, कुड कम होणार नाही. मग काय होईल बघा? कुडंट बरोबर आहे आणि हा कम जो आहे हा V1 बरोबर आहे म्हणजे हे बरोबर होईल. नो इम्प्रूव्हमेंट म्हणता येणार नाही कारण कांटमध्ये एरर आहे. ओके. चला
आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, दीज हाऊसेस, आता हे जे हाऊसेस आहेत ही एकापेक्षा जास्त आहेत. हाऊसेस जी आहेत ती कशी आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. मग एकापेक्षा जास्त जर ही हाऊसेस आहेत तर विच वर बिल्ट, सो हा वर बरोबर आहे आणि बिल्ट V3 जो आहे तो देखील बरोबर आहे. त्यानंतर हा जो विच आहे हा देखील बरोबर आहे, कारण हाऊसेससाठी आपण कशाचा वापर करतो, विच किंवा दॅटचा वापर करतो. आता या ठिकाणी विच बरोबर आहे, कॅनही बरोबर म्हटलं तरी बिल्ट जो आहे तो V2 आहे. आणि इथे बघा आत्ताच पाहिलं आपण की कांट नंतर किंवा कॅन नंतर आपण V2 V3 V1 SES आणि ING वापरत नाही, आणि या ठिकाणी कॅन नंतर V2 वापरलेला आहे, हे कॅन्सल होईल. विच वॉज बिल्ड, आता बघा जर ही एकापेक्षा जास्त घरं आहे त्यासाठी वरच बरोबर होईल प्लुरल, हा वॉज जो आहे हा घेता येणार नाही म्हणून कॅन्सल. आणि हू कोणासाठी वापरला जातो, ह्युमन बिंगसाठी. हिअर वी आर टॉकिंग अबाउट हाऊसेस अँड हाऊसेस आर नॉन लिव्हिंग थिंग्स. आपण लिव्हिंग थिंग्ससाठी वापरतो हू, ॲक्च्युली ह्युमन बिंगसाठी वापरतो हू, आणि म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल. सो नो इम्प्रूव्हमेंट इज द राईट आन्सर. नो इम्प्रूव्हमेंट आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आणखी बघा पुढचा प्रश्न, डोंट स्टे इन स्कूल आफ्टर 2 PM, 2 वाजेनंतर शाळेमध्ये थांबू नको. डोंट स्टे इन स्कूल आफ्टर 2 PM, 2 वाजेनंतर स्कूलमध्ये थांबू नकोस. ऑल द टीचर्स हॅव बीन लिव्हिंग बाय देम, ऑल द टीचर्स हॅव बीन लिव्हिंग बाय देम. आता इथे एक सांगितलं जात आहे, एक सजेशन दिलं जात आहे, ॲडवाइस दिली जात आहे की 2 वाजेनंतर शाळेमध्ये थांबू नकोस. ऑल द टीचर्स, सर्व शिक्षक जे आहेत, हॅव बीन लिव्हिंग बाय देम, तोपर्यंत सर्व शिक्षक गेलेले असतात. 2 वाजेनंतर सर्व शिक्षक गेलेले असतात. आर नंतर हा जो V1 आहे हा चुकीचा आहे मित्रांनो. नेहमी लक्षात ठेवा की एम असेल किंवा इज असेल किंवा आर असेल किंवा वॉज असेल किंवा वर असेल तर यानंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरत नाही, व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरत नाही, व्हर्बचा तिसरा फॉर्म वापरतो, परंतु केव्हा, जेव्हा सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये घेऊन जायचं असतं तेव्हा. आणि आपण व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला SES पण वापरत नाही, परंतु आपल्याला जनरली काय वापरावा लागतो, कंटिन्युअस टेन्समध्ये प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण ING वापरत असतो. सो इथे बघा MSR वॉज वेअर नंतर V1 चुकीचा, आर नंतर V1 चुकीचा, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. विल हॅव लेफ्ट, बघा ऑल द टीचर्स, एखाद्या व्यक्तीला सांगितलं जात आहे की 2 वाजेच्या नंतर शाळेत थांबू नकोस, तोपर्यंत काय होतं, 2 वाजेनंतर सर्व शिक्षकांनी क्लास सोडलेला असेल किंवा सर्व शिक्षकांनी क्लास सोडलेला असतो. आता हा जो मस्ट तुम्ही पाहिला तर बघा या ठिकाणी मस्ट जो आहे, या मस्ट नंतर आपण काय वापरतो, V1 वापरतो. V1 बरोबर होईल. V2 जर वापरला चुकीचा होईल. सो हा V2 जो आहे हा चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल होईल. हे सगळं कुठे सांगितलेलं आहे, हे सगळं टेन्समध्ये झालेलं आहे. हे सगळं व्हर्ब अँड ऑक्झिलरी व्हर्ब नावाचा जो 1.5 तासाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये क्लिअर केलेला आहे. मग हे नो इम्प्रूव्हमेंट आपलं उत्तर होणार नाही, कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं हॅव बीन लिव्हिंग असं म्हटलेलं आहे. सो हॅव बीन लिव्हिंग केव्हा वापरतो की कुठली तरी क्रिया पास्ट पासून सुरू झालेली आहे आणि आत्ताही ती सुरू आहे, म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल, विल हॅव लेफ्ट बाय देन, की 2 वाजेनंतर शाळेत थांबू नकोस, तोपर्यंत सर्व शिक्षक जे आहेत ते निघून गेलेले असतील, तोपर्यंत सर्व शिक्षक निघून गेलेले असतील. मग ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते या ठिकाणी होईल मित्रांनो. सो छोटे छोटे पॉईंट्स आहेत बघा, प्रत्येक प्रश्नाच्या खाली मी तुम्हाला हे छोटे छोटे सांगतोय आणि हे सगळं झालेलं आहे, परंतु तरी देखील तुम्हाला क्लिअर करतोय की हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा, त्यावरच हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत हे डिझाईन करण्यात आलेले आहे. ओके, चला पुढे बघा. हा सगळ्या परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे बघा. इंग्लिश ग्रामर इज इंग्लिश ग्रामर, द क्वेश्चन ऑफ इंग्लिश ग्रामर आर द क्वेश्चन ऑफ इंग्लिश ग्रामर. त्यापैकी काही क्वेश्चन्स जे आहेत ते अशा पद्धतीने डिझाईन केले जातात. कन्सेप्ट तर सेमच आहे. तुम्ही MPSC, TCS, IBPS, TET, टेट कोणते पण एक्झाम द्या, कन्सेप्ट तर सेमच राहणार आहे. आता M नंतर ING वापरला जातो, M नंतर व्हर्बचा ING फॉर्म वापरला जातो, परंतु M नंतर V1 वापरला जात नाही, V2 वापरला जात नाही, V1 ला SES जोडून वापरला जात नाही. हा जो कन्सेप्ट आहे, हा जो नियम आहे, हा TCS च्या परीक्षेसाठी लागू आहे, IBPS च्या परीक्षेसाठी. दिस इज युनिव्हर्सल रूल, हा एक युनिव्हर्सल रूल आहे आणि यावर प्रश्न तयार करण्याच्या पद्धतीनुसार फक्त परीक्षा वेगवेगळ्या असतात.
कुठे फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन दिला जाईल तर ते TCS परीक्षा होईल. कुठे भलं मोठं सेंटेन्स तयार करून दिलं जाईल आणि त्यामध्ये मुद्दाम एम नंतर V1 किंवा V2 वापरून आपल्याला विचारलं जाईल की सेंटेन्समध्ये कोणता एरर आहे, ती IBPS परीक्षा असेल. कुठे 3-4 प्रकारचे सेंटेन्स एका खाली एक दिले जातील आणि विचारलं जाईल की 3 सेंटेन्सेस पैकी कोणते सेंटेन्सेस करेक्ट आहेत किंवा इनकरेक्ट आहेत, ती MPSC ची परीक्षा आहे. सो कन्सेप्ट जो आहे तो युनिक आहे, रूल्स जे आहेत ते युनिक आहेत, एक्सेप्शन्स जे आहेत ते सगळे युनिव्हर्सल आहेत. त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला परीक्षेमध्ये करायचं आहे. आणि TCS ची परीक्षा देणार तर आगामी काळात किंवा मागच्या काळामध्ये जे काही TCS च्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांची प्रॅक्टिस करा, सराव करा, तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत. कन्सेप्ट तर सगळ्या ठिकाणी सारखेच आहेत. जेव्हा MPSC च्या क्वेश्चन्सचं मी ॲनालिसिस करतो तेव्हाही मी तुम्हाला अशाच पद्धतीने ॲनालिसिस करून देतो की एम नंतर ING वापरला जातो, V1 वापरला जात नाही, V2 वापरला जात नाही, V3 वापरला जातो, हे तेव्हाही सांगतो. IBPS ची जेव्हा आपण एरर डिटेक्शन घेतो, वर्ड स्वॅपिंग घेतो, तेव्हा देखील मी तुम्हाला हेच सांगतो की हे छोटे छोटे ग्रामर्सचे नियम आहेत, हे ग्रामरचे नियम आपण लक्षात ठेवा म्हणजे या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर देता येईल. सो रूल्स, एक्सेप्शन्स आणि कन्सेप्ट सगळे युनिव्हर्सल आहेत. त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला एक्झाममध्ये करायचं आहे. फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनुसार त्या एक्झाम्स होतात. क्लिअर? सो कोणतीही एक्झाम द्या तुम्ही, हे सगळं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. I have an invite from a friend to visit the Canada and United States next month. आर्टिकल चॅप्टर मध्ये मी तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे की युनायटेड किंगडम्स असेल, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल, UAE असेल, नेदरलँड्स असेल, हेज असेल, तर या देशांच्या नावांच्या आधी आर्टिकल द चा वापर केला जातो. परंतु कॅनडा या देशाच्या नावाच्या आधी आर्टिकल द चा वापर केला जात नाही. युनायटेड स्टेट्सच्या आधी मात्र आर्टिकल द चा वापर करावा लागेल. मग बघा इथे नो इम्प्रूव्हमेंट आपण म्हणू शकतो का? नाही. आता इथे कॅनडाच्या आधी द नाहीये परंतु युनायटेड स्टेट्सच्या आधी द आहे म्हणजे हे बरोबर होईल. इथे कॅनडाच्या आधी पुन्हा आर्टिकल द आहे म्हणजे हे चुकीचं होईल. आणि इथे युनायटेड स्टेट्सच्या आधी द आहे आणि या ठिकाणी कॅनडा म्हटलेलं आहे. सो विजिट द कॅनडा. आता बघा या ठिकाणी विजिट आहे तर विजिट नंतर आपल्याला टू वापरायची गरज नाहीये. सो या ठिकाणी हा जो टू आहे हा टू या ठिकाणी येणार नाही. सो ऑप्शन D जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न. वेनेवर वी गो आउट, जेव्हा केव्हा आम्ही बाहेर जातो किंवा जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जातो, वी स्पेंड आम्ही खर्च करतो, अ लॉट मनी. आता बघा तुम्ही अ लॉट ऑफ असं म्हणा काय किंवा तुम्ही लॉट्स ऑफ म्हणा काय, एक सारखंच आहे. या दोघांचाही अर्थ होतो खूप, या दोघांचाही अर्थ होतो खूप. आणि जो काही आहे तो काय आहे? पैसा. पैसाला आपण म्हणतो मनी. सो एकतर तुम्ही असं म्हणा अ लॉट ऑफ मनी, खूप सारा पैसा, किंवा तुम्ही म्हणा लॉट्स ऑफ मनी, खूप सारा पैसा, खूप पैसा. परंतु इकडे बघा अ आणि लॉट आहे, ऑफ मिसिंग आहे. अ लॉट आहे परंतु ऑफ जो आहे तो मिसिंग आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणून नो इम्प्रूव्हमेंट आपलं उत्तर होणार नाही. अ लॉट ऑफ बघा ऑप्शन सी मध्ये आहे. इकडे मोस्ट ऑफ म्हणता येणार नाही, मच ऑफ ही म्हणता येणार नाही. सो ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. माय स्टुडंट ए डॉक्टर बाय प्रोफेशन प्रेफरिंग टू वॉक टू द हॉस्पिटल. आता माय स्टुडंट म्हटलेला आहे. हा स्टुडंट कोण आहे? केवळ आणि केवळ एक आहे. हा स्टुडंट जो आहे तो कोण आहे? बाय प्रोफेशन एक डॉक्टर आहे. जर एकच आहे तर एक नंतर लगेचच आपण ING घेत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल? या ठिकाणी आपल्याला प्रेफर्स घ्यावा लागेल. या ठिकाणी आपल्याला काय घ्यावा लागेल? प्रेफर्स घ्यावा लागेल. कारण स्टुडंट जो आहे तो कसा आहे? एक आहे. मग हा जो ING आहे हा तर मुळीच येणार नाही, नो इम्प्रूव्हमेंट पण येणार नाही. इकडे प्रेफर आहे हा पण घेता येणार नाही. मग प्रेफर्स टू वॉक जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आणि हे सर्व कुठे सांगितलेलं आहे? डिग्री चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. 120 रूल्स मध्ये सुद्धा हे सगळं क्लिअर करून दिलेलं आहे. आता बघा पुढचा प्रश्न. आय थिंक दॅट मला असं वाटते की कॅपिटलिझम आहे
इज नॉट अ बेटर इकॉनॉमिक सिस्टम फॉर कंट्री. आता या ठिकाणी बघा बेटर जो आहे हा बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री असल्यामुळे तो कंपॅरिझनचं काम करेल, परंतु इथे कुठेच कंपॅरिझन होत नाहीये, म्हणून हा बेटर जो आहे हा चुकीचा होईल. सो या ठिकाणी आपल्याला काय वापरायला हवं, तर या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री गुड वापरायला हवी. मग आपण जर पाहिलं तर सेंटेन्समध्ये आय थिंक दॅट म्हटलेलं आहे. सो थिंक प्रेझेंटमध्ये आहे, तर सेंटेन्स पास्टमध्ये जाणार नाही. पुन्हा एकदा इज आहे, बेटर येणार नाही. सो पहिलं ऑप्शन बी ऑप्शन कॅन्सल. नो इम्प्रूव्हमेंट म्हणता येणार नाही. इज नॉट अ गुड जे आहे बघा ऑप्शन डी मध्ये आहे. सो ऑप्शन डी इज द राईट ऑप्शन. ओके, चला आता बघा पुढे. इट हॅज बीन 2 years दॅट आय हॅव सी मीना. आता इट हॅज बीन 2 years असं म्हटलेलं आहे. सो हा जो आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हा कोणता टेन्स आहे मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि एखादी घटना जर अशी असेल की इट हॅज बीन 2 years, 2 वर्ष झालेली आहेत. इट हॅज बीन 10 years, इट हॅज बीन मेनी इयर्स, इट हॅज बीन 15 years असं आपण म्हणू शकतो. दॅट आणि पुढे जो आहे आता इट हॅज बीन 15 years, 10 years, 2 years असं जरी म्हटलं तरी आता इथे मध्ये दॅट नंतर सिन्स हा शब्द जो आहे हा सिन्स शब्द या ठिकाणी यायला पाहिजे. कोणता शब्द यायला पाहिजे, सिन्स हा शब्द यायला पाहिजे. आणि सिन्स हा शब्द जर तुम्ही पाहिला तर ऑप्शन ए मध्ये पण आहे, ऑप्शन सी मध्ये पण आहे, म्हणजे बी आणि डी जे आहे ते कॅन्सल झालीत. आता हे जे वापरलेलं आहे आपण इट हॅज बीन 2 years दॅट, इट हॅज बीन 2 years दॅट, हे जे आपण वापरलेलं आहे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आणि सिन्स नंतरचा मग जो भाग आहे तो पास्ट इंडेफिनिट म्हणजे V2 मध्ये यायला पाहिजे. मग बघा V2 या ठिकाणी आपल्याला दिसतोय आय डिडंट सॉ, परंतु हा आय डिडंट जर आपण पाहिला तर यानंतर हा सॉ जो आहे हा सॉ V2 आहे, म्हणजे हा देखील आपल्याकडे चुकतोय. मग केवळ एकच ऑप्शन या ठिकाणी शिल्लक राहत आहे, सिन्स आय हॅव सीन. परंतु हे जर असं असतं की सिन्स आय सॉ मीना तर सेंटेन्स आणखी जास्त बेटर झालं असतं, परंतु तसं ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल, सिन्स आय हॅव सीनला नाईलाजाने आपलं उत्तर म्हणून मार्क करावं लागेल. ओके, चला. फॉर मोस्ट पीपल अ 6-figure सॅलरी वॉज अनइमॅजिनेबल 2 decades ago. खूप लोकांसाठी 6 आकडी पगार जो आहे वॉज अनइमॅजिनेबल की तो अकल्पनीय होता 2 दशकांपूर्वी. फॉर मोस्ट पीपल आपण म्हणू शकतो, त्यामुळे फॉर मोस्ट ऑफ पीपल, टू मच पीपल, फॉर मेनी पीपल म्हणू शकतो, परंतु हे येणार नाही. पीपलसाठी मच घेता येणार नाही, फॉर मोस्ट ऑफ घेता येणार नाही. नो इम्प्रूव्हमेंट जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. जसं आहे तसंच आपलं सेंटेन्स बरोबर आहे. ओके, चला पुढचं 11 वाजेचं एक लेक्चर आहे MPSC बॅच मध्ये. द ओल्ड मॅन लिफ्टेड द हेवी बंडल विथ हार्डली नो एफर्ट एट ऑल. की एक ओल्ड मॅन आहे, एक वयोवृद्ध माणूस आहे, लिफ्टेड त्याने उचलला, लिफ्टेड त्याने उचलला. काय आहे पास्ट मध्ये की एक वयोवृद्ध माणसाने उचलला द हेवी बंडल. एक हेवी बंडल आहे, एक वजनदार बंडल आहे की त्या वृद्ध माणसाने ते उचलले विथ हार्डली नो एफर्ट ॲट ऑल, विथ हार्डली नो एफर्ट ॲट ऑल. आता बघा मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो सेल्डम शब्द आहे हा सेल्डम शब्द नेगेटिव्ह आहे. हा जो फ्यू शब्द आहे हा फ्यू शब्द नेगेटिव्ह आहे. हा जो लिटल शब्द आहे हा लिटल शब्द नेगेटिव्ह आहे. हा जो हार्डली शब्द आहे हा हार्डली शब्द नेगेटिव्ह आहे. हा जो रेअरली शब्द आहे हा रेअरली शब्द नेगेटिव्ह आहे. हा जो स्कार्सली शब्द आहे हा स्कार्सली शब्द जो आहे हा नेगेटिव्ह आहे. आणि या शब्दांच्या सोबत पुढे किंवा मागे नॉट किंवा नो किंवा नेव्हर अशा प्रकारची नेगेटिव्ह शब्द वापरली जात नाही. अशा प्रकारची नेगेटिव्ह शब्द वापरली जायला नको. मग बघा हा हार्डली जो शब्द आहे हा नेगेटिव्ह आहे आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा हा जो नो आहे हा पण नेगेटिव्ह आहे. 2 नेगेटिव्ह शब्द एकाच वेळेस आलेली आहे, त्यामुळे हे कसं आहे, चुकीचं आहे. एकतर हार्डली शब्द काढून टाका
किंवा नो शब्द काढून टाका तरी सेंटेन्स बरोबर होईल. मग हार्डली नो, सो बघा हार्डली विथ हार्डली सोबत मग नो काढणार तर एनी जो आहे तो तुम्हाला टाकावा लागू शकतो, नाही टाकला तरी चालतो. नो इम्प्रुव्हमेंट तर आपण म्हणू शकत नाही, हार्ड तर म्हणता येणार नाही कारण हार्डली वेगळं आणि हार्ड वेगळं. एक्झेक्टिव्ह एडवर्ब दोघांमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन हार्ड अँड हार्डली. आता इथे पण हार्डली आहे आणि इथे नो आहे, म्हणजे हा हार्डली नेगेटिव्ह आणि हा नो नेगेटिव्ह, म्हणजे हे सुद्धा काय होईल, कॅन्सल. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तेच आपल्या या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. चला आता बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. मेनी कंपनीज प्रेफर दॅट न्यू एम्प्लॉईज हॅव नॉट ओनली अ डिग्री ऑल्सो 2 years वर्क एक्सपिरियन्स. बघा, मेनी कंपनीज प्रेफर दॅट न्यू एम्प्लॉईज हॅव नॉट ओनली डिग्री, की बऱ्याच कंपनी असं प्रेफर करतात की जे नवीन एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे फक्त डिग्री नाही तर त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. सो बघा इथे ऑल्सो म्हटलेलं आहे, परंतु हे ऑल्सो कुणासोबत बेटर येणार, बट सोबत बेटर येणार. सो हे ऑप्शन ए जे आहे बट ऑल्सो 2 years वर्क एक्सपिरियन्स, या ठिकाणी हा जो इयर्स आहे हे तुम्हाला पॉझिटिव्ह नाउन मध्ये क्लिअर केलेलं आहे की एस वर अपॉस्ट्रॉफी काय येतो. आता इथे 2 year म्हटलेलं आहे, सो 2 years म्हणायला पाहिजे, सो हे कॅन्सल होईल. इथे पण 2 years म्हणायला पाहिजे, हे कॅन्सल होईल. नो इम्प्रुव्हमेंट आपण म्हणू शकत नाही कारण फक्त ऑल्सोने आपलं काम होत नाहीये, बट ऑल्सो, परंतु 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे आणखी तोही पाहिजे. आता बघा पुढचा प्रश्न, हु वॉज द फर्स्ट टू डिक्लेअर दॅट द अर्थ इज राउंड. पहिला व्यक्ती कोण आहे की ज्याने हे सांगितलं होतं, हु वॉज द फर्स्ट टू डिक्लेअर दॅट द अर्थ इज राउंड. मला असं वाटतं कोपर्निकस आहे, त्यांनी सांगितलं होतं की अर्थ इज राउंड. कोपर्निकसने सांगितलं होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जे बायबलमध्ये सांगितलं होतं त्याला विरोध केला होता कोपर्निकस यांनी. हे वेगळं आहे की हु वॉज द फर्स्ट टू डिक्लेअर दॅट अर्थ इज राउंड. ठीक आहे, की हु वॉज म्हटलेलं आहे की पहिला व्यक्ती कोण होता की त्याने डिक्लेअर केलं की अर्थ जी आहे ती राऊंड आहे. आता बघा एक छोटासा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे की जो एक्सेप्शन आहे. वॉज म्हटलं म्हणजे या ठिकाणी काय आहे, पास्ट आहे. आणि तुम्ही म्हणणार की या ठिकाणी देखील आपल्याला पास्टच घ्यायला पाहिजे, तर तसं घेता येणार नाही, आत्ता घेता येणार नाही. कारण आजही आपली पृथ्वी जी आहे ती कशी आहे, राऊंड आहे. आजही आपली पृथ्वी जी आहे ती कशी आहे, राऊंड आहे. म्हणजे जिओइड आकार आहे आपल्या पृथ्वीचा, राऊंड पण नाहीये, तर इट इज ॲब्सोल्युटली जिओइड. असं म्हटलं जातं की जो उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव आहे तो चपटा आहे, त्यानंतर कुठेतरी असा फुगीर भाग आहे, असा फुगीर भाग आहे विषुववृत्तावर, परंतु एक समजून घेण्यासाठी एक आकलन म्हणून आपण त्याला असं गोल करतो, जिओइड शेप म्हणून म्हणतो. ऍक्च्युअल आकार अशा पद्धतीचा असू शकतो. कोणी क्लिअरली पाहिलेलं नाहीये, ह्या कॅप्चर्ड इमेज असतात आणि नंतर त्यांना रेंडर केलं जातं. सो अर्थ इज राऊंड, पण आज जनरली आपण विचार केला, सामान्यतः विचार केला तर राऊंड आहे, आजही राऊंड आहे, म्हणून इथे इजच वापरला जाईल. इथे वॉज घ्यायचं, वर घ्यायचं नाही, इथे इज जो आहे, परंतु अर्थ साठी आपण ॲन वापरत नाही. अर्थ एकच आहे, सध्या तरी आपल्यासाठी एकच अर्थ आपण मानतो आणि म्हणून द वापरावा लागतो, ॲन वापरता येणार नाही. सो हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. सो नो इम्प्रुव्हमेंट इज द राईट ऑप्शन. ओके, पुढे बघा. If the bus hadn't broken down, we will be at home. आता बघा हे हायपोथेटिकल सेंटेन्सेस आहे की हायपोथेटिकल सेंटेन्सेस मध्ये जर हॅड असेल सब्जेक्ट नंतर किंवा हॅड नॉट असेल, जर हॅड नसेल, हॅड नॉट असेल आणि V3 असेल आणि यांच्यासोबत जर इफ लावलेला असेल, अशा पद्धतीचं जर सेंटेन्स असेल तर पुढे येणारं जे सेंटेन्स असेल त्यानंतर सब्जेक्ट असेल आणि सब्जेक्ट नंतर आपण एकतर वुड हॅवचा वापर करणार किंवा कुड हॅवचा वापर करणार किंवा शुड हॅवचा वापर करणार किंवा मस्ट हॅवचा वापर करणार किंवा माइट हॅवचा देखील आपण वापर करू शकतो. ओके, मग आता बघा इथे इफ, इकडे इफ, एक सब्जेक्ट द बस सब्जेक्ट, हॅड, हॅड नॉट, हॅडंट, हॅडंट हा घेतलेला आहे. V3 हा ब्रोकन V3. सेंटेन्स कंटिन्यू होईल आणि कॉमा येऊन किंवा कॉमा घ्यायची गरज नाही, घेतला तरी चालतो. पुढे आणखी एक सब्जेक्ट येईल, हा सब्जेक्ट आला, या सब्जेक्ट नंतर एकतर वुड हॅव पाहिजे
कुड हॅव पाहिजे, शुड हॅव पाहिजे, मस्ट हॅव पाहिजे किंवा माईट हॅव पाहिजे. या सब्जेक्ट नंतर इथे तर विल बी घेतलेला आहे. सो हा विल बी काय पाहिजे, वूड हॅव, आणि हा बी जो आहे तो मग V3 होईल, बीन. वुड हॅव बीन होईल. मग सेंटेन्स बघा, विल हॅव येणार नाही, हॅड बीन येणार नाही, नो इम्प्रूव्हमेंट म्हणू शकत नाही, वुड हॅव पाहिजे आणि पुढे हा V3 येईल. सो हे ऑप्शन डी जे आहे, हे ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. 9 मिनिटं राहिले, शेवटचे 2 प्रश्न. बाय माय ओपिनियन, माझ्या मते जेव्हा आपण म्हणतो मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मते, माझ्या मतानुसार, तर तुम्हाला हेच म्हणावं लागेल, इन माय ओपिनियन. इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार, इन माय ओपिनियन. बाय माय ओपिनियन म्हटलं तर ते चुकीचं होईल. सो नो इम्प्रूव्हमेंट, इन माय ओपिनियन ऑप्शन बी बरोबर. फ्रॉम माय ओपिनियन म्हणता येणार नाही, बाय माइन ओपिनियन तर मुळीच नाही. माझ्या मतानुसार, माझ्या मते आपण काय म्हणणार, इन माय ओपिनियन. भानू promised that he would have come today but he hasn't arrived yet. आता बघा, भानूने प्रॉमिस केलेलं आहे. भानूने काय केलं आहे, प्रॉमिस केलं. भानूने प्रॉमिस केलं, जे काही प्रॉमिस केलेलं आहे तर ती घटना दाखवण्यासाठी वुड हॅव कम म्हटलेलं आहे. सो वुड हॅव केम येणार नाही, सो हे कॅन्सल. एकतर वुड कम येईल किंवा विल केम पण येणार नाही. बघा या ठिकाणी केम जो आहे तो V2 आहे, हा कॅन्सल. नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, विल किंवा शॅल नंतर जर V1 वापरलेला असेल तर बरोबर, V2 वापरलेला असेल तर चुकीचा, V3 वापरलेला असेल तर चुकीचा, V1 ला SES जोडलेला असेल तर चुकीचा, व्हर्बला ING जोडलेला असेल तर चुकीचा, विल नंतर V2 वापरलेला आहे म्हणजे हे काय होईल, चुकीचं. मग ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. And the last question, he is more careful, he wouldn't have had an accident. He is more careful, he wouldn't have had an accident. He had been more careful, no improvement, has been more careful, being more careful. आता जर आपण पाहिलं की ही इज पूर्ण म्हटलेला आहे, ही पासून इज मोर केअरफुल म्हटलेला आहे की ही इज मोर केअरफुल. सो हॅड बीन मोर केअरफुल अशी तर सुरुवात होणार नाही. नो इम्प्रूव्हमेंट जे आहे की ही इज मोर केअरफुल, ही वुडंट हॅव हॅड अन ॲक्सिडेंट हे पण होणार नाही. डायरेक्ट हॅज बीन म्हणणार नाही. बिईंग मोर केअरफुल हे म्हणू शकतो की बिईंग मोर केअरफुल, केअरफुल असल्यामुळे ही वुडंट हॅव हॅड अन ॲक्सिडेंट, की त्याचा ॲक्सिडेंट झाला नाही. केअरफुल असल्या कारणाने बिईंग मोर केअरफुल. आपण कालच पाहिली, परवाच्या दिवशी सेंटेन्सेस पाहिली, कॉम्पाऊंड सेंटेन्सेस MPSC बॅचमध्ये बिईंगने सुरू होणारी, की बिईंग केव्हा वापरला जातो आणि बिईंगने सुरू होणारा सेंटेन्सेस सिंपल सेंटेन्स असतात, कंपाऊंड सेंटेन्स नसतं. सिंपल सेंटेन्समध्ये पाहिलं होतं की बिईंगने सुरू होणारी सेंटेन्सेस सिंपल सेंटेन्सेस असू शकतात. सो हा होता आजचा आपला शेवटचा प्रश्न. 25 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. आता बघा, आपण पुढच्या उद्याच्या दिवशी पुढच्या 25 प्रश्नांना आणखी कव्हर करूया. हे प्रश्न तुमच्यासाठी फार फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे एकदा तुम्ही या प्रश्नांना ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. भेटूया पुढील भागामध्ये उद्या सकाळी 10 वाजता. आणि आता 11 वाजेचं लेक्चर MPSC बॅचमध्ये होईल. दॅट शुड बी मिक्स्ड सेंटेन्सेस अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. तो भाग MPSCचा आहे, त्या TCS IBPS मध्ये ते काही विचारलं जात नाही आणि म्हणून तो TCS IBPS मध्ये लेक्चर होत नाही. सो थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.